मित्र, अभ्यास करणं म्हणजे काय करणं या संदर्भामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत. आता आपल्याला असं वाटत राहतं की पुस्तकाचं वाचन करायला म्हणजे अभ्यास करायला, पुस्तकातलं जे लिहिलेलं आहे ते बघून लिहायला आहे म्हणजे नोट्स काढायला म्हणजे अभ्यास करायला लागला, किंवा अभ्यासावरचे व्हिडिओ ऐकायला म्हणजे अभ्यास करायला लागला. असं सर्वसाधारणपणे अभ्यास करण्याचे एक आपले सूत्र समजून घेतो. म्हणजे अभ्यास करण्याच्या वेगवेगळ्या पद्धतीचा कसा अभ्यास असतो मी आज तुम्हाला सांगणार आहे. पहिल्यांदा महत्त्वाचं म्हणजे पुस्तकाचा अभ्यास हा पहिल्यांदा मी सांगेल की पुस्तकाचा अभ्यास करणं म्हणजे काय करणं हे पहिल्यांदा आपण समजून घेऊ. तर पुस्तकामध्ये काय असते, काही संकल्पना असतात, सिद्धांत असतात, सूत्र असतात, त्याच्यामध्ये काही विचार असतात. हे संकल्पना, सिद्धांत, सूत्र, विचार हे समजून घेणं म्हणजे काय, त्याचं आपल्याला आकलन होणं हा अभ्यासाचा एक भाग असतो. आणि झालेला अभ्यास आपल्या भाषेमध्ये लिहिता येणं हा एक अभ्यासाचाच एक भाग असतो. जेव्हा दीर्घोत्तरी प्रश्न असतात, दीर्घोत्तरी प्रश्नामध्ये निबंधवजा प्रश्न जे असतात त्याच्यामध्ये जे काय आपण वाचलेलं आहे, आपल्याला जे काय आकलन झालेलं आहे, तो जो काय प्रश्न विचारला आहे त्या प्रश्नाच्या अनुषंगानं ते आपल्या भाषेत ते लिहिता येणं हा अभ्यास झाला असं आपण म्हणत असतो. त्यामुळं केवळ समजून न घेता हे अभ्यास करण्याची जी काही पद्धत काही जण अवलंबतात ही डेंजर पद्धत आहे. ते दिसते पण अभ्यास होत नाही. अभ्यास करायला दिसतो मुलगा पण त्याचा अभ्यास होत नसतो. त्यामुळं अर्थाविना पाठांतर जर आपण केलो तर त्याला काही अर्थ राहत नाही. मग समजून घेऊन, एक सिद्धांत समजून घेणे, संकल्पना समजून घेणे, ते सूत्र समजून घेणे, त्या पुस्तकात व्यक्त झालेला विचार समजून घेणे, एखादा विषय कोणता विषय कसा मांडलेला आहे, तो किती पद्धतीने, चांगल्या पद्धतीने मांडलेला आहे, अजून त्याचे कोणते पैलू मांडायचे राहून गेलेले आहेत, हे सगळं समजून घेणे हा अभ्यासाचा एक भाग असतो. आणि हे समजलेलं, आकलन झालेलं लक्षात ठेवणं हा अभ्यासाची दुसरी स्टेप आहे. आणि लक्षात ठेवलेलं आठवून पाहणे, आठवण्याचा सराव करणे हा अभ्यासाचा आणखीन एक भाग आहे. आणि आठवलेलं लिहिता येणं, जे काही प्रश्न जसं परीक्षेचा अभ्यासक्रम समजून घेत असताना परीक्षेच्या पद्धतही समजून घेणं, परीक्षेचे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप समजून घेणं आणि परीक्षेला कसं सामोरं जायचं आहे हे सुद्धा समजून घेणं हा एक देखील अभ्यासाचाच एक भाग असतो. बऱ्याचदा विद्यार्थी पुस्तक वाचतात, त्याला खूप छान पद्धतीने त्या विषयावर 1-2 तास ते बोलू शकतात, 2 तास ते लिहू शकतात एखाद्या प्रश्नाचं उत्तर, परंतु त्याला त्या वेळेमध्ये लिहिण्याचा अभ्यास नसेल तर तो फेल ठरू शकतो. उदाहरण हे आपण नीटपणे समजून घ्या. एखादा धडा आहे की तो 10 पेजचा आहे, समजा एखाद्या विषयाचं 10 पेजचं विश्लेषण केलेलं आहे, 10 पेज समजून सांगितलेलं आहे एखादा विषय 10 पेज, आणि तुम्हाला 10 ओळीत उत्तर लिहायचं आहे. आता हे उत्तर लिहिण्याचा अभ्यास जो मुलगा करत नाही तो फेल ठरतो, कारण त्याला ते 10 पेजही पाठ आहेत समजा, परंतु 10 ओळीत लिहिता येत नसेल तर तो गोंधळून जातो. कारण तिथं हे बघा, हे लक्षात ठेवा,
ताक. ताक म्हणजे तो संपूर्ण पाठ 10 पेजचे, तो 10 पेजचा धडा आपल्याला तिथं व्यक्त काय करायचं असते, सार व्यक्त करायचं. जशा प्रकारे तूप, तिथं ताक टाकून चालणार नाही, हंडाभर ताक नाही टाकून चालणार नाही, तर त्यातलं तूप काढून, लोणी आणि तूप, तिथं तूप आलं पाहिजे. तसं तुम्ही जो विषय अभ्यासताय तो अभ्यासलेला विषय, त्याचा सार तुम्हाला लक्षात आला पाहिजे. सार लक्षात घे. म्हणून पूर्वी सार ग्रहण असायचं. सार ग्रहण हा एक प्रश्न असायचा आम्हाला. तर त्याचा सार तुमच्या शब्दात आणि त्यानं विचारलेल्या ओळीमध्ये, प्रश्नाने जे विचारलेलं आहे तितक्या ओळीत लिहिण्याचा आपल्याला अभ्यास करणं अतिशय गरजेचं आहे. हा अभ्यास जे मुलं करत नाहीत ते खूप विद्वान दिसतात, खूप अभ्यासू दिसतात, खूप त्यांनी वेळ दिलेला असतो, खूप कष्ट केलेले असतात. त्यांना मुखपाठ ते पूर्ण धडा तशी सांगू शकतात. पूर्ण नव्हे तर पहिल्या ओळीपासून शेवटच्या ओळीपर्यंत ते मुखपाठ सांगू शकतात. परंतु त्या पुस्तकाचा जो सार आहे, त्या धड्याचा जो सार आहे, त्याला 10 ओळीत जर लिहिता आला नाही तर तो फेल ठरतो. ही गोष्ट आपण म्हणून उत्तरं कशी द्यावीत, प्रश्न पत्रिकेचे स्वरूप लक्षात घेऊन उत्तरं कशी द्यावीत, हा देखील अभ्यासाचा भाग आहे. म्हणून प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव जी मुलं अधिक करतील त्यांचा यशाचा टक्का अधिक वाढलेला असतो, त्यांचा मार्क जास्त वाढलेले असतात. म्हणून अभ्यास हा सुद्धा, प्रश्नपत्रिकेचा अभ्यास सुद्धा करणं गरजेचं असते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अजून एक सांगेल की नीट एक्झाम आहे जी की 12वीच्या नंतर विद्यार्थी देतात. त्या परीक्षेच्या संदर्भात मी सांगतो की हे सगळं झालं त्याचं, पण त्यांना प्रत्यक्ष परीक्षेला सामोरं जाताना कशा पद्धतीने सामोरं जावं लागतं प्रत्यक्षात, तर हे सुद्धा समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. त्याचबरोबर हे देखील समजून घेणं गरजेचं आहे. आपण वाचलेलं असते वर्षभर, लिहायचं असते आपल्याला 3 तासात. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि त्या 3 तासामध्ये आपल्याला तिथली जी नवीन परिस्थिती, काही जणाला घरात बसून सवय असते, पूर्णतः बाहेरच्या जगाशी ॲडजस्ट व्हायला जमत नाही. मग त्याचं माइंडसेट तिथं तयार होत नाही. नवीन ठिकाणी तो बावचळल्यासारखा करतो. त्याचबरोबर त्याला एक सवय असते, सार्वजनिक ठिकाणी पाणी पिण्याची सवय नाही आहे. त्याचा मूड ऑफ होत असतो. तो घरातल्या व्यक्तीचं सुद्धा ग्लासातलं पाणी पित नसेल तर तिथे एखाद्या, आता नीटच्या परीक्षेमध्ये बाहेर पाणी ठेवलेलं होतं जारामध्ये, आणि तिथे एका ग्लासामध्ये ते धुवून ग्लास पाणी प्यायचं होतं. काही मुलांना ते आवडलं नाही आणि जागेवर उठून जागेवर नाही झोपून पाणी प्यायची काही जणांना सवय आहे. जागेवरच सगळं पाणी आणण्याची सवय आहे. त्यांना उठून पुन्हा जाणं ते बोर झालं, त्याचा मूड गेला. मग तिथं लक्षात आलं. आणि त्या पाण्यावर शंका घेतली त्यांना जे घरातलं पाणी, फिल्टरचं पाणी पिऊन जी सवय होती, ते नवीन ठिकाणचं पाणी, आणि ते पाण्यावरच त्यांनी शंका घेतली. त्यावेळेस ते पाणी पिण्यामध्ये त्याचा मूड खराब झाला. अजून लक्षात आलं. त्याचबरोबर काही मुलं एसी मध्ये बसून अभ्यास करतात. त्यामुळं आपल्याला हा अभ्यास करत असताना मित्रांनो, केवळ पुस्तक वाचून चालणार नाही. त्या ठिकाणी परीक्षेला सामोरं जाताना तिथं तयार असणं, जसं आपल्याकडे उत्तरं तयार असणं गरजेचं असते. उत्तरं तयार करणं हा अभ्यासाचाच एक भाग आहे. तसंच त्या परीक्षेमध्ये उतरणे स्वतः आपण, आणि त्या परीक्षेमध्ये जे काही तास आहेत ते तिथं आपण अतिशय स्वस्थ, मानसिक संतुलन थोडंही ढळू न देता स्थिर, घरी जसं ज्या पद्धतीनं असं मन लावून आपण वाचतो, मन लावून लिहू शकतो, तिथल्या त्या वातावरणात देखील तुम्ही
तातडीने ॲडजस्ट होता येणं हे सुद्धा अभ्यासाचा भाग आहे. ही गोष्ट ज्या मुलांना समजत नाही त्यामुळं नवीन ठिकाणी मुलं बावचळून जातात, गोंधळून जातात, अस्वस्थ होतात आणि मग त्यातून ते मग जे काही स्थैर्य लागतं व प्रश्न समजून घेऊन उत्तरं देताना, कारण नीटसारखी परीक्षा कशी असते, खूप टफ प्रश्न असतात खूप, आणि तिथं जरी मानसिक थोडं जरी स्थैर्य त्यांचं बिघडलं, बऱ्याचदा उत्तर चारही सारखेच वाटतात, चारही बरोबरच आहेत कधी कधी वाटायला लागतं. एवढंच नव्हतं, यावर्षीच्या नीटच्या एक्झाममध्ये तर 2 प्रश्न तर दोन्ही त्यातले 4 पैकी 2 पर्याय बरोबरच आहेत, दोन्ही कोणतेही लिहिले तर चालते, इतके ते साम्य त्या उत्तरामध्ये आहे. म्हणजे अशा सिच्युएशनमध्ये त्या मुलांची मानसिक स्थैर्य किती पराकोटीचं असलं पाहिजे, किती पराकोटाची एकाग्रता असणं गरजेचं होती, ही गोष्ट समजून घेणं मी तुम्हाला सांगत होतो. तर मग प्रत्येक सिच्युएशनमध्ये सुद्धा तुमचं माइंड तुम्हाला स्थिर ठेवता येणं, तुमचं मन तुम्हाला एकाग्र ठेवता येणं हा देखील अभ्यासाचा भाग आहे. तो आपण समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला त्या सिच्युएशनचा केवळ तालीम करताना नाटक करून चालतं, तालीम करताना नाटक छान पद्धतीने संवाद म्हणून चालणार नाहीत. काय कसं होतंय, बऱ्याचदा मी तुम्हाला नाटकाचाही अनुभव सांगतो, तो देखील नाटकामध्ये जे तालीम केली जातो, म्हणजे तालीम म्हणजे अभ्यासच आहे, तो सराव आहे. प्रत्यक्ष नाटक जेव्हा सादरीकरण करण्या अगोदर तालीम केली जाते, तो एक अभ्यास. तालीम करत असताना अनेक नटी म्हणजे तिथं जे कलावंत आहे ते छान पद्धतीचा अभिनय करतात, छान पद्धतीचे संवाद फेकतात. जेव्हा ते प्रत्यक्ष नाटक सादरीकरण करायची वेळ येते, तिथलं मग फोकस बघून, तिथला जो गोंधळ बघून नाटक सादर करायचे आता गावकऱ्यांसमोर किंवा त्यावेळी तिथली जी एकंदरीत सजावट वेगळी आणि क्लाउड म्हणजे गर्दी झालेली बघून ते गोंधळून जातात आणि त्यांना ते आठवतच नाहीत मग संवाद. मग पाठीमागून म्हणायची वेळ येते आणि असं म्हण आता, यानंतर मग त्यानं बाहेर म्हणलं तसं ऐकून यानं म्हणायला लागते. म्हणजे केवळ त्याला तर पाठांतर होतं, त्याला अभिनय होता, पण त्या गर्दीमध्ये तो गोंधळून गेला. कारण गर्दीला कसं सामोरं जायला पाहिजे याचा त्याला अभ्यास नव्हता, त्यामुळं ते नाटक फेल ठरलं. तसं या परीक्षेचं एक नाटकच समजा वाटल्यास त्या वर्षभर केलेल्या तालमीला 3 तासाच्या मध्ये तुम्हाला जे सादर व्हायचं आहे त्यावेळी तुम्ही जर गोंधळून गेलात तर तुम्ही डिस्टर्ब. किंवा काही जणाला एक वेगळीच पेन वापरायची, आपलीच पेन वापरायची सवय असते, दुसऱ्याची पेन वापरली की ते गोंधळून जातात. काही जणाला एकाच ठिकाणी त्या आपण जर रोज अभ्यास करायच्या ठिकाणीच त्यांचे ते स्थिरपणे अभ्यास करू शकतात किंवा स्थिरपणे उत्तरं देऊ शकतात. दुसऱ्या ठिकाणी गेले की त्याला ती जागा बदलली की गोंधळून जातं. हे जागा बदललेलं गोंधळून जातं. म्हणजे बदललेल्या परिस्थितीत समायोजन करून घेणं, तुम्ही स्वतःचं तिथं परिस्थितीशी जुळून घेणं, ही तुमचं माइंडसेट असणं अतिशय गरजेचं आहे. लक्षात आलं. आता काही जणाला असे बसण्याची खुर्ची, छानपणे खुर्चीवर बसून अभ्यास करण्याची सवय, तिथं पाठीमागं खुर्ची नसते, टेबल, बऱ्याचदा टेबलावर बसावं लागतंय. लक्षात आलं. घरी एसी असते, तिथं एसी नाही, कधी कधी 1 किंवा 2 फॅन असतात आणि फॅन मेच्या 43°C तापमानामध्ये आता परीक्षा दिली पोरांनी. 43°C तापमान असताना परीक्षा दिलेली आहे. घरी ते 16 पॉईंटवर एसी लावून बसतात. कूल वातावरणात राहायची सवय आहे, तिथं अग्नीमध्ये त्यांना परीक्षा द्यावी लागली. अशा वेळी अनेक मुलांचं मनस्थिती बिघडून गेलेली आहे. आणि अशी जर तुम्ही, म्हणून तुम्हाला मी सांगत होतो की
तशा वातावरणामध्ये आपली परीक्षा कोणत्या तारखेला असणार आहे, म्हणजे कोणत्या सीझनमध्ये असणार आहे, याची देखील जाणीव तुम्हाला असणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्या परिस्थितीमध्ये स्वतःला स्थिरपणे परीक्षा देण्याचा देखील सराव आपण करून घेणं अतिशय गरजेचं आहे. मला तुम्हाला एक उदाहरण सांगतो. इडली आर्किड आणि मी नावाचं जे पुस्तक आहे, कामंतांनी लिहिलेलं, त्या कामंताच्या पुस्तकातला एक प्रसंग मी त्या या निमित्तानं सांगतो की त्यांना एक पुरस्कार मिळालेला होता. त्या पुरस्कार घेण्यासाठी जे जे स्टेज होतं ते स्टेज बघायचं. जगातली तिथलं व्यक्ती आलेले होते, जगातल्या टॉप लोकांना तिथं ते पुरस्कार दिला जाणार होता. त्यावेळेस आपण पुरस्कार घ्यायला जाताना गोंधळू नये. जाण्याचं कुणीकडून जायचं, कुणीकडून उतरायचं आणि तिथं कुठं कुठं कसं उभं राहायचं हे त्यांनी पहिल्या दिवशी अगोदर बघून घ्यायला तिथं गेले होते. म्हणजे तुम्हाला मला या निमित्ताने एवढा छोटासा प्रश्न सांगण्याचा एवढाच हेतू आहे की तुम्ही सुद्धा असा तुम्ही अभ्यास, पुस्तकाचा अभ्यासाबरोबर हा देखील अभ्यास, हा अभ्यासाचा भाग समजा. बरेच जण मुलं ते सेंटर पाहायला सुद्धा हे सोबत येत नाही का? कारण आता वातावरण खराब आहे, ऊन आहे, कुठं येऊ नको, उद्याच जातो, अशा पद्धतीने. तर तुम्हाला मी हे सांगतोय, तुम्ही प्रश्नपत्रिकेचा सराव करत असताना तुम्हाला ज्या वातावरणामध्ये परीक्षा द्यायची आहे अशा वातावरणामध्ये तुम्ही परीक्षा देऊन बघा. आणि त्या वातावरणाचे सूट होऊन, म्हणून काही काही मुलं एसी घरी असताना देखील एसी बंद करून अभ्यास करतात, सराव तयार करून घेतात 2-3 महिन्यापासून अगोदर की तिथं आपल्याला त्या वातावरणामध्ये तिथं आपल्याला एसी भेटणार नाही आणि 3 तास एसी शिवाय परीक्षा देणं, अतिशय स्थिर माइंड ठेवून परीक्षा देणं शक्य होणार नाही. म्हणून मुलं, अनेक एसीमध्ये राहायची सवय असणारे मुलं देखील 4-5 महिने अगोदर एसीच वापरत नाही. गरमी होते ते गरमी सहन करतात. हा देखील अभ्यासाचाच भाग आहे, मी तुम्हाला सांगत होतो. त्या ठिकाणी मग नवीन ठिकाणी पाणी, आता काय जर असते तर जवळच पाणी असते, 2-2 मिनिटाला असं थोडं वाजतात असं पाणी पितं. मी तुम्हाला एक करून दाखवलंय, प्यायची सवय. तिथं यावर्षी काय केलेलं आहे त्यांनी, तो दरवर्षी बॉटल घेऊन जाऊ देत होते मध्ये. ह्या सना इंटरनॅशनल स्कूलमध्ये जे नंबर आला होता तिथं मी गेलेलो होतो. मुलाचा नंबर आल्यामुळे मी तुला सांगलं की तिथं बॉटलमध्ये पाण्याची घेऊन जाऊ दिलेली नाही. आणि यामुळं मुलांचं काय झालं, ते पाणी पिण्याची जी सातत्याची जी सवय आहे, ती पाणी पिण्याची सवय त्यांना जमली नाही. पाणी जे लागत होतं ते जवळ पाणी प्यायची, ते गोड गोड पाणी प्यायची सवय, पण त्यांना बाहेर येऊन पाणी घेऊन प्यावं लागलं. 3दा 4-4दा उठावं लागलं काही मुलांना. ही तक्रार मुलांनी केली. आणि सांगायचा हेतू हा आहे की तुम्हाला असा सराव करावा लागेल, तुम्हाला तिथं पाणी दिलं जाणार नाही 3 तास, असं तुम्ही स्वतःला समजून घ्या. 3-4 तास, जवळपास 11ला प्रवेश आहे तर 5:20ला बाहेर यायचं आहे. जर 7 तासमध्ये तुम्हाला राहायचं, त्या वातावरणात तुम्हाला राहायचं, त्या गरमीत तुम्हाला राहायचं आहे. हा सुद्धा अभ्यासाचाच एक भाग आहे. 6 तास त्या वातावरणात, तशा वातावरणात राहण्याचा सराव करण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला? मग अशा ठिकाणी जाऊन तुम्ही एखाद्या वेळेस त्या तिथं जिथं सेंटर कोणतंही येऊ शकेल तुम्हाला, अगोदर ते काही फार दिवस कळणार नाही, परंतु अशा ठिकाणी जाऊन तुम्ही त्या परिसरात तरी जाऊन या. तिथं परिसरात त्या ठिकाणी अभ्यास करून बघा. तिथल्या एखाद्याची परमिशन घेऊन इथं बसतो मी अभ्यास करायला म्हणून बघा. तेव्हा तुम्ही तिथं बसणार आहात. किंवा एखाद्या कॉलेजच्या अभ्यासिकेमध्ये जा,
तिथे वातावरण तसंच असते, बऱ्याचदा तिथे फॅन तर कमी असतील किंवा तेच उष्णता असते, तिथं तुम्ही 3 तास 5-6 तास राहू शकता का, याचा सराव करा 8 दिवस. हा देखील अभ्यासाचाच एक भाग आहे, आता तुम्हाला मी सांगत होतो. दुसरा हा, म्हणून त्या वातावरणाचा अभ्यास करणं हा देखील जसा भाग आहे, तसं वेगवेगळ्या विषयामध्ये वेगवेगळ्या वस्तूमध्ये, वेगवेगळ्या व्यक्तीमध्ये, वेगवेगळ्या घटना आणि प्रसंगामध्ये मुलांचं मन गुंतलेलं असतं. काही मुलांचं मन गुंतलेलं असतं. ते मन हळुवारपणे बाहेर काढून त्यातून तुम्हाला अभ्यास विषयामध्ये ते मन गुंतवून मन तिथं स्थिर करणं, हा देखील एक अभ्यासाचाच भाग आहे. आणि मग वेगवेगळ्या विषयात, वस्तू, व्यक्ती, घटना आणि प्रसंगात गुंतलेलं मन हळुवारपणे बाहेर काढून अभ्यास विषयामध्ये कसं गुंतवायचं, कसं स्थिर करायचं, त्यासाठी काय करावं लागतं, या संदर्भाचा भाग आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. तर मित्र, अतिशय महत्त्वाचा विषय पुढच्या भागात मी सांगणार आहे. आणि हे जर तुम्ही नाही समजून घेतलं, तुमचं मन जर वेगवेगळ्या विषयात गुंतलेलं असतं, वस्तूत घडलेल्या घटना आणि प्रसंगात गुंतलेलं, काही अपमानाचा प्रसंग आहे तुमच्या जीवनात घडलेला, तुम्हाला तेच आठवतं, मग डिस्टर्ब होऊन जातं. आणि तुम्हाला सांगतो, ह्या टप लेवलच्या ज्या परीक्षा आहेत, त्यावेळे त्या परीक्षेचा अभ्यास करत असताना तुम्हाला असं अस्थिर होऊन चालणार नाही, मूड ऑफ होऊन चालणार नाही. आणि परीक्षेच्या काळात सुद्धा अशा घटना आणि प्रसंगाची तुम्हाला आठवण आली तर तुमचा मूड ऑफ होऊ शकतो. आणि हा मूड ऑफ झाल्यामुळे तुमचा परीक्षेतला मूड जाऊ शकतो. आणि मग मूड गेला परीक्षेतला तर तुम्ही तिथलं उत्तर येत असून सुद्धा येऊ शकत नाही. काही विषयाविषयीची पुढं काय होईल याबद्दलची सुद्धा काही मुलांना चिंता, काळजी वाटत असते. या भविष्यकाळात वाटणाऱ्या चिंता आणि काळजीपासून देखील कसं दूर राहावं, हे देखील याचा देखील अभ्यास करणं हा देखील एक अभ्यास आहे. हे अनेक पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या लक्षात येताना दिसत नाही. हे सुद्धा एक गरजेचं आहे. काय झालं तुला बोर व्हायला, काय झालं तुला चिंता करायला, मरू ग, अभ्यास करत बस. काय काय तुला दिले ना पैसे, दिले ना खायला, तुला दिले ना पुस्तक, नीट बस, अभ्यास करत बस, कशाची चिंता आहे, काय आहे. अशा पद्धतीनं त्याला बोललं जातं आणि त्याचा पुन्हा अपमान करून त्याला डिस्टर्ब केलं जातं. मी तुम्हाला हे सगळं सांगण्याचा हेतू काय आहे, मी तुम्हाला सांगतो की यातून सुद्धा तुमचं माइंड स्थिर ठेवता येणार. या भूतकाळातल्या चिंता आणि काळजीतून मन कसं स्थिर ठेवायचं, भविष्यकाळात वाटणाऱ्या परिणामाच्या भीतीविषयीतून कसं दूर राहायचं, आणि वर्तमानातील जे काही विषय आहेत त्या प्रतिकूल विषयावेळी सुद्धा स्थिर कसं राहायचं, हा देखील अभ्यास जर तुम्ही करू शकला नाही तर तुम्ही पुस्तकातल्या अभ्यासाचा अनेकदा परीक्षेत उपयोग होत नाही. तर मी तुमच्या पुढच्या भागामध्ये या गोष्टीविषयीचं सगळं माहिती तुम्हाला विद्यार्थी मित्र देणार आहोत. पुढचा भाग मिस करू नका, अतिशय महत्त्वाचा भाग आहे. तर पुन्हा भेटूया. आणि आणखीन काही विषय, अभ्यासाचेच विषय काय असू शकतात ते पुढच्या भागात आपण बघणार आहोत. तर आता भेटूया पुढच्या भागामध्ये. हा व्हिडिओ तो आपल्याला आपल्या मित्रांना पाठवा, इतरांनाही पाठवा. हे कुठल्या पुस्तकात हे सगळं भेटणार नाही तुम्हाला. हे मी माझ्या आयुष्यभराच्या आतापर्यंतच्या आयुष्यातल्या चिंतनाचा हा भाग आहे, अनुभवाचा बराचसा भाग आहे, अध्ययनाचा भाग आहे, अध्यापन करण्यातून काही सुचलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा मी सार तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. याचा उपयोग तुम्हाला आयुष्यात नक्की होणार आहे. तर पुन्हा भेटूया. धन्यवाद.